पावसाळा सुरू झाला की लगेच पिंपल्स येतात. पावसाळा सुरू झाला की लगेच आपली स्किन खूप डल होते, पिंपल्स तयार होतात. खूप महागडे प्रोडक्ट वापरूनही आपल्याला रिझल्ट येत नाही. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपल का होतात त्याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावरती एकामागोमाग एक लगेच पिंपल्स येतात. महागडी प्रोडक्ट वापरूनही कुठल्याही प्रकारचा आपल्याला रिझल्ट येत नाही. तुमच्या बाबतीत पण असंच घडतंय का? तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पिंपल्स काय येतात, पिंपल्स होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे आणि घरगुती उपाय पण आपण काय केले पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठले प्रोडक्ट छान बेस्ट आहेत ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवर फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच टॉपिकवर आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर आपल्या चॅनलवरती आपण मान्सून स्किन केअरची सिरीज चालू केली आहे. तर आजचा एपिसोड 2 आहे. पहिला एपिसोड तुम्ही जर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि येणारे असेच छान छान एपिसोड जे आहेत ते तुम्ही नक्कीच बघत राहा. तर चला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया, कारण की आजचा व्हिडिओचा टॉपिक खूपच इंटरेस्टिंग आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पावसाळ्यात पिंपल्स का वाढतात? कारण की हवेमध्ये आर्द्रता निर्माण होते, हवेमध्ये ह्युमिडिटी तयार होते, त्यामुळे पण आपल्याला पिंपल्स वाढतात. दुसरं जे कारण आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती जास्त ऑइल प्रोड्यूस होत असतं, त्यामुळे पण आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स वाढतात. तिसरं जे कारण आहे त्यामध्ये आपल्या चेहऱ्यावरती घाण धूळ जमा होते, त्यामुळे पण आपल्याला ब्लॅक हेड व्हाईट होतात, त्याच्यामुळे पण आपल्याला पिंपल्स तयार होतात. चेहऱ्यावरती धूळ जमा झाली, बॅक्टेरिया जमा होतात, बॅक्टेरिया जमा झाले की त्याच्यापासून त्याचं रूपांतर लगेच पिंपल्स मध्ये होतं. अशा कारणामुळे आपल्याला लगेच पिंपल्स तयार होतात. तर आता पिंपल्स येऊ नये म्हणून, पिंपल्स होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, तर आता आपण हे जाणून घेणार आहोत. तर पावसाळा सुरू झाला की पिंपल्स येतात, हे तर कॉमनच झालंय. पण कोणत्या स्किन टाईपसाठी हा प्रॉब्लेम जास्त येतो तुम्हाला माहिती आहे का? ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना खूप जास्त हा प्रॉब्लेम येतो, कारण की त्यांच्या चेहऱ्यात जास्त ऑइल प्रोड्यूस होतं आणि जास्त ऑइल तयार झाल्यामुळे त्यांना पिंपल्सचं प्रमाण लगेच वाढतं. ज्यांची कॉम्बिनेशन स्किन आहे त्यांना पण कपाळावरती खूप जास्त पिंपल्स येतात. पण ज्यांची नॉर्मल आणि सेन्सिटिव्ह स्किन आहे, सेन्सिटिव्ह स्किनला पण हा प्रॉब्लेम होतो, पण ज्यांची नॉर्मल आणि ड्राय स्किन आहे त्यांना इतकासा प्रॉब्लेम हा पिंपल्सचा येत नाही. पण आता पिंपल्स होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, त्याच्यासाठी कुठलं स्किन केअर रुटीन फॉलो करायचंय तर आपण हे जाणून घेऊया. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं स्किन केअरच्या काय ज्या स्टेप आहेत, परत एकदा सांगते. आपल्याला आपलं जे पण प्रॉब्लेम आहे त्याच्यावर फक्त रुटीनवर आणि रुटीनवरच डिपेंड असतं. तर आता पावसाळ्यात आपलं स्किन केअर रुटीन काय असावं हे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलंच होतं. पण पिंपल्ससाठी, पिंपल्स होऊ नये किंवा पिंपल्स होऊच नये यासाठी आपल्याला कुठली स्किन केअर फॉलो करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. आता पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला क्लिन्झर यूज करायचं. तर क्लिन्झरमध्ये आपल्याला माइल्ड फेस वॉशने आपल्याला चेहरा वॉश करायचा आहे. आता ज्यांना जास्त पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे त्यांनी जेल बेस्ड जे मॉइश्चरायझर, जेल बेस्ड जे फेस वॉश येतात ते वापरायचे, जे क्लिन्झर वापरायचे. त्यांना जेल बेस असल्यामुळे जास्त रफ करायचं नाही, त्याच्यामुळे पिंपल्स आणि जे ऑइल आहे ते चेहऱ्यावरचं निघून जातं फेस वॉश केल्याने. आणि जास्त फेस वॉश करू नका, कमीत कमी दिवसातून 2च वेळेस फेस वॉश करा. जास्त फेस वॉश जर करणार तर जास्त ऑइल प्रोड्यूस होणार आणि पिंपलचं प्रमाण अजून वाढणार. त्यामुळे कमीत कमी दिवसातून फक्त आणि फक्त 2च वेळेस फेस वॉश करा. तर आता तुमच्यासाठी कुठले फेस वॉश आहेत ते मी तुम्हाला सांगते. ज्यांचा चेहरा ऑइली असतो ना त्यांच्यासाठी सॅलिसिलिक ऍसिड हे खूप बेस्ट असतं. सॅलिसिलिक ऍसिड हे काय काम करतं, आपल्या चेहऱ्याचं जे एक्स्ट्रा ऑइल असतं ना ते कमी करण्यास मदत करते आणि एक्स्ट्रा जे ऑइल प्रोड्यूस होतं ना त्यांना थांबवण्यास नक्कीच मदत करते. त्यामुळे तुम्हाला पिंपलचा प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही सॅलिसिलिक ऍसिड हे जे फेस वॉश होतात ते वापरायचं आहे. त्यामध्ये मिनिमलिस्ट सॅलिसिलिक ऍसिड 2% हे एक जे फेस वॉश आहे तो पण खूप छान आहे. आणि दुसरं रिकमेंडेशन असं आहे की सेटाफिलचं जे जेंटल क्लिन्झर आहे ते पण खूप छान आहे. हे 2 फेस वॉश आहेत ते तुम्ही डेली बेसिसमध्ये वापरू शकता. तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याच्यामध्ये चेक करून घेऊ शकता. तर मी तुम्हाला हे 2 प्रोडक्ट सजेस्ट करेल. तुम्हाला जर ऑइली स्किन असेल, खूपच जास्त पिंपल्स येत असतील आणि तुमचं खूपच चेहरा ऑइली वाटत असेल तर तुम्ही हा फेस वॉश त्यामध्ये वापरू शकता. दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला टोनर यूज करायचं आहे. टोनरमध्ये ॲज अ तुम्ही गुलाब जेल यूज करा. गुलाब जेल आपल्या चेहऱ्यावरचं जे ओपन पोर्स होतात त्यांना बंद करण्यास काम करते आणि जास्त चेहऱ्यावरती ऑइल येणार नाही आणि आपल्या चेहऱ्याला मॅट लुक देण्यास पण आपल्याला जो टोनर आहे ते काम करत असते आणि पोर्स बंद करण्याचं काम करते. पोर्स जेव्हा बंद होतात ना त्यावर आपल्याला ब्लॅक हेड व्हाईट हेडचा प्रॉब्लेम कमी होतो आणि बॅक्टेरिया जमा झाले की आपल्याला पिंपल्स येतात. त्यामुळे जेव्हाही फेस वॉश करणार त्यानंतर टोनर लगेच लावायचं. टोनरचं काय काम असतं, टोनर आल्यानंतर आपल्या चेहऱ्याचे जे ओपन पोर्स असतात ते बंद करतात, त्यामुळे आपल्याला पिंपल्सचा प्रॉब्लेम कमी होतो. तर ॲज अ टोनर म्हणून तुम्ही गुलाब जेल वापरू शकता. हे खूप छान बेस्ट पर्याय आहे, अफोर्डेबल प्राइसमध्ये पण मिळतं आणि एकदम सोपा पर्याय आहे ॲज अ टोनरसाठी. आपल्याला तिसऱ्या स्टेपमध्ये सिरम यूज करायचंय. सिरममध्ये तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही रेग्युलर स्किन केअरमध्ये जर सिरम वापरत असाल तर तेच चालू ठेवा.
पण तुम्ही जर सिरम वापरत नसाल तर त्यामध्ये मी तुम्हाला रिकमेंडेशन देते. आपल्याला सिरम मध्ये मिनिमालिस्टचं नायासिनेमाइड 5% जे सिरम येतं ते पण खूप छान आहे पिंपल्ससाठी, आणि दुसरं जे डर्माकोचं 5% नायासिनेमाइड सिरम आहे ते पण छान आहे. हे 2 सिरम तुम्ही ट्राय करू शकता. पण सिरम जेव्हा ट्राय करताना तुम्ही पॅच टेस्ट करा आणि मगच ट्राय करा. सूट होईल की नाही होईल हे चेक करूनच तुम्ही करा. चेक करण्यासाठी तुम्ही मस्त इथं हनुवटीवरती जे सिरम आहे ते लावायचं आणि ओव्हरनाईट तर ठेवायचं, आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला रॅश वगैरे किंवा जळजळ, खाज वगैरे काहीच आले नाही, लालसर झाले नाही, तर तुम्हाला ते सिरम आहे ते सूट झालंय आणि मगच तुम्ही अप्लाय करा. जर तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये कधीच सिरम यूज केले नसेल तर कमी प्रमाणात सिरम यूज करा. पहिले आठवड्यातून 2च दिवस वापरा, नंतर 3 दिवस, आणि नंतर रेग्युलर बेसिसमध्ये वापरून तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये सिरम हे ऍड करू शकता. तर हे 2 प्रोडक्ट आहेत ते छान आहेत पिंपल्ससाठी. तर हे 2 प्रोडक्ट नक्की ट्राय करा त्यामध्ये. तर आता स्किन केअरच्या 4थ्या स्टेपमध्ये आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचे. तर मॉइश्चरायझर, आता ऑइली स्किन असली, पिंपल्स येत असले तरी पण आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचे. मॉइश्चरायझर स्किप नाही करायचं, कारण की आपण जेव्हा मॉइश्चरायझर वापरतो तेव्हा आपली स्किन खूप हायड्रेट करते, ग्लोईंग करते. त्यामुळे आपल्याला जे मॉइश्चरायझर आहे ते वापरायचं आहे. तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग जेल बेस मॉइश्चरायझर वापरू शकता. माझं रिकमेंडेशन असं आहे, पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल हे पण तुमच्यासाठी बेस्ट आहे, आणि सेटाफिलचं नरिशिंग जे मॉइश्चरायझर जे आहे सेटाफिलचं ते पण एक छान आहे. हे 2 प्रोडक्ट तुम्ही ट्राय करा. जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त जर कुठलं वापरत असाल तर तेच वापरा. जर तुम्हाला नवीन काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही हे नवीन ट्राय करू शकता, पण पॅच टेस्ट करा. आणि 5व्या स्टेपमध्ये आपल्याला सनस्क्रीन यूज करायचंय. पिंपल्स येतात, चेहरा खूप ऑइली दिसतो, म्हणून आपण सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही. सनस्क्रीन आपल्या स्किन मधला खूप महत्वाचा पार्ट आहे, कारण की UV रेजमुळे आपली स्किन खूप डल होत असते. त्याच्यामुळे आपल्याला जे सनस्क्रीन आहे ते अजिबात स्किप करायचं नाही. सनस्क्रीन डेली बेसिसमध्ये लावायचे. पावसाळ्यात जरी चालू असला तरी पण आपल्याला सनस्क्रीन लावायचे. आता बहुतेक वेळेस आपल्याला असं वाटतं की आता पावसाळा चालू आहे, ऊन पडत नाहीये, पण आपण सनस्क्रीन स्किप करतो. त्याच्यामुळे आपली स्किन जी आहे ती लूज पडते, म्हणजे आपल्या अँटी एजिंग म्हणजे एजिंगच्या ज्या साईन असतात त्या खूप लवकर येतात. त्या येऊ नये म्हणून आपल्याला पण डेली बेसिसमध्ये सनस्क्रीन यूज करायचं आहे. आणि पिगमेंटेशन पण वाढण्यास सुरुवात होते. त्याच्यामुळे आपल्याला जे सनस्क्रीन आहे डेली बेसिसमध्ये फॉलो करायचंच आहे. तर सनस्क्रीनमध्ये तुम्ही सनस्क्रीनमध्ये तुमची स्किन ऑइली आहे, तर तुमच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स आहेत, तर तुम्ही जेल बेस वापरा किंवा मॅट फिनिश जे सनस्क्रीन येतात त्यामध्ये ते वापरू शकता. तर मॅट फिनिशमध्ये एक लोटसचं पण चांगलं आहे, ते पण तुम्ही वापरू शकता. आणि खास पिंपलसाठी जर बघितलं ना तर फिक्स डर्माचं जे SPF 30 वालं किंवा 50 वालं जे सनस्क्रीन आहे ना ते पण खूप छान आहे, तेही तुम्ही वापरू शकता त्यामध्ये. आणि डॉट अँड कीचं पण सनस्क्रीन आहे ते पण खूप छान आहे पिंपल्सवाल्या स्किनसाठी. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा त्यामध्ये. तर हे होते आपल्याला काही प्रोडक्ट रिकमेंडेशन. आणि मॉर्निंग स्किन केअर रुटीन मध्ये सेम नाईट स्किन केअर रुटीन ठेवायचे. नाईट स्किन केअर रुटीन मध्ये फक्त आपण काय फॉलो करणारे, काय स्किप करणारे, सनस्क्रीन लावायचं नाही रात्री. बाकीचं जे आहे फेसवॉश, टोनर, सिरम आणि मॉइश्चरायझर हे आपल्याला नाईटच्या रुटीन मध्ये लावायचं आहे. तर आता हे झालं प्रोडक्ट रिकमेंडेशन आणि हे स्किन केअरचा भाग. पण आपल्याला वीकली काय काळजी घ्यायची हे पण तुम्हाला सांगते, आणि तुम्हाला पिंपल्स होऊ नये किंवा पिंपल्ससाठी घरगुती पण काही रेमेडीज आहेत आपल्याला फॉलो करायच्या आहेत त्या पण सांगते. तर चला वीकली स्किन केअर रुटीन मध्ये कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या हे जाणून घेऊया. तर वीकली स्किन केअर रुटीन मध्ये तुम्हाला स्क्रब आणि पॅक लावायचा आहे. पण तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त जर पिंपल्स असतील तर तुम्ही जे स्क्रब आहे ते अजिबात लावायचं नाही. जेव्हा तुम्ही स्क्रब करता पिंपल्स फुटतात आणि त्याचं इन्फेक्शन वाढतं, त्यामुळे तुम्हाला जास्त पिंपल्स येतात. त्यामुळे तुम्ही पिंपल्स असाल चेहऱ्यावर खूप जास्त तर तुम्ही त्यामध्ये स्क्रब डायरेक्ट करू नका, तुम्ही डायरेक्ट पॅक लावा. तर पॅक मध्ये तुम्ही घरगुती पॅक लावू शकता. तर मुलतानी माती आणि गुलाबजलचा पॅक जो आहे तो खूप छान पॅक आहे ऑइली स्किनसाठी, पिंपल्ससाठी. हा पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळेस लावला तर तुमच्या स्किनमध्ये खूप चांगले इम्प्रूव्हमेंट बघायला मिळेल, आणि तुमचे जे पिंपल्स आहेत ते पण कव्हर होतील, आणि जे चेहऱ्याचं जे ऑइल आहे ना एक्स्ट्रा ते पण शोषून घेण्यास नक्कीच मदत होईल, ऑइल कमी होण्यास मदत होईल. तर मुलतानी माती हा तुमच्या स्किनसाठी खूप बेस्ट पर्याय आहे. तुम्ही ते वापरून त्याचा पॅक वीकली 2 वेळेस लावायचा आहे, 10च मिनिटं लावायचा आहे. खूप जास्त सुकू द्यायचा आणि एकदम ओलसर असताना तुम्ही तो वॉश करून टाकायचा आहे. खूप जास्त ड्राय करू नका, तर तुमच्या पिंपल्सचा तुम्हाला अजून त्रास होऊ शकतो. पण पहिले लावताना एक वेळेस ट्राय करा, आणि मग तुम्हाला सूट झाला तर मग तुम्ही पुढच्या वेळेस ट्राय करू शकता. तुम्ही पॅकमध्ये तुम्हाला मुलतानी माती सांगितलीच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर मार्केट बेस्ड प्रोडक्ट वापरायचं असेल तर क्ले मास्क येतात, ते पण खूप छान आहे. ते पण ऑइल शोषून घेण्यास मदत करतात. ते मास्क पण जे आहे ते तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर कसे येतात ते मी म्हणजे माझ्यात आता नॉर्मल स्किन आहे, मी काही यूज केलेलं नाही, पण मी तुम्हाला बेस्ट सर्च करूनच तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. पण कुठलंही प्रोडक्ट वापरताना तुम्ही पॅच टेस्ट नक्की करा, नाही तर उद्या कमेंट करणार की तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला प्रॉब्लेम झाला. प्लीज कुठलीही गोष्ट ट्राय जेव्हा करणार त्यावेळेस पॅच टेस्ट करा, एक दिवस वापरून बघा आणि थोडंसंच लावून बघा. तुम्हाला जर काही सूट झालं तर तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करा, जर सूट झालं नाही तर तुम्ही पुढे गोष्ट अप्लाय करू नका. तर ते क्ले मास्क पण खूप छान असतात, ते पण ऑइल आपला कंट्रोल करण्यास नक्कीच मदत करते. जेव्हा ऑइल कंट्रोल तेव्हा पिंपल्सचं प्रमाण नक्कीच कमी होईल.
तर आता पिंपल्स होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची आहे? दिवसातून कमीत कमी 2च वेळेस फेस वॉश करा. जास्त हार्ड स्क्रब यूज करू नका. सनस्क्रीन अजिबात स्किप करू नका. जास्तीत जास्त पाणी प्या आणि जेव्हा चेहऱ्यावरती जास्त पिंपल्स येतात त्या स्क्वीज करू नका, त्या फोडू नका. तुम्ही पिंपल्स फोडणार तर अजून पिंपल्स तयार होतात. जास्त जाड स्क्रब वापरू नका. खूप जास्त जाड क्रीम वापरू नका. हेवी मेकअप वापरू नका आणि जेव्हाही मेकअप करणार त्यावेळेस तो मेकअप जो आहे जेव्हाही मेकअप करणार तो मेकअप तुम्हाला रिमूव्ह करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तो मेकअप पण छान रिमूव्ह करा आणि जे प्रोडक्ट सजेस्ट केले आहे ते सूट होत असेल तर नक्की वापरा आणि स्किन केअर रुटीन फॉलो करा. मॉर्निंग स्किन केअर रुटीन, नाईट स्किन केअर रुटीन आणि वीकली स्किन केअर रुटीन. जर तुम्ही ह्या गोष्टी जर फॉलो केल्या ना तुमच्या स्किनचे जे पिंपल्स आहेत ते 100% कव्हर होतील. त्यामध्ये तुम्ही ॲलोवेरा जेल पण एक बेस्ट पर्याय आहे. तुम्ही नाईटला ॲलोवेरा जेल जरी लावलं चेहऱ्यावरती तरी पण तुमच्या पिंपल्स कव्हर होतील. जर तुम्हाला खूप जास्त जर प्रोडक्टमध्ये जायचं नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझरच्या ऐवजी ॲलोवेरा जेल जरी वापरलं तरी तुमची स्किन जी आहे ती रिकवर होण्यास नक्कीच मदत होईल. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तर डेली बेसिसमध्ये जर फॉलो केल्या तर आपली स्किन आहे तर रिकवर होते आणि पिंपल्स फ्री पण राहू शकते. तर छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला डेली बेसिसमध्ये फॉलो करायच्या आहेत आणि डेली बेसिसची ही आपल्याला सवयच लावून घ्यायची. बघायला गेलं तर मॉर्निंग स्किन केअर रुटीन, नाईट स्किन केअर रुटीन डेली बेसिसमध्ये केलंच पाहिजे. डेली बेसिसमध्ये जर करणार तर आपली स्किन खूप लॉंग टर्मसाठी छान राहू शकते. म्हणजे आपण 40शीत जरी गेलो तर आपण 30 सारख्या दिसू. म्हणजे एक दिवस आपली स्किन खूप छान दिसेल, म्हणजे मॅच्युअर होणार नाही लवकर आणि स्किनचं बॅरियर आणि टेक्स्चर पण छान मजबूत राहील. तर ह्या गोष्टी डेली बेसिसमध्ये तुम्ही नक्कीच फॉलो करा. तर चला तुमच्यासाठी आजची एक बोनस टिप सांगते. कुठल्याही ब्रँडपेक्षा आपला स्किन टाईप ओळखून घ्या आणि स्किन टाईपनुसारच प्रोडक्ट निवडा. जेव्हा स्किनला जे प्रोडक्ट सूट होतात त्याचा जास्त छान रिझल्ट मिळतो. कुठल्याही ब्रँडवर भरोसा ठेवण्यापेक्षा आपली स्किन टाईप ओळखा आणि स्किन टाईपनुसारच प्रोडक्ट निवडा आणि मग त्या ब्रँडचे प्रोडक्ट वापरा. तर आपली स्किन खूप छान एव्हरग्रीन राहू शकते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की फॉलो करा. हे चॅनलवर जर व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे एपिसोड नक्कीच बघा. तर असे जे एपिसोड आहे ते डीप नॉलेजसाठीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही पण स्किन केअर कसं केलं पाहिजे किंवा काय गोष्टी टाळल्या पाहिजे आणि पर्टिक्युलर स्किन टाईपनुसार पण आपण व्हिडिओज बनवणार आहे. तर व्हिडिओ बघण्यासाठी, असे एपिसोड बघण्यासाठी शीतल इन्फो क्लबला नक्की फॉलो करा, नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत, नेक्स्ट एपिसोड सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.